नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास तुमचं स्वागत करतो. आज आपण भूगोल हा एक महत्त्वाचा विषय समजावून घेणार आहोत आणि त्या भूगोलापैकी जे महत्त्वाचे पार्ट आहेत जसं भारताचा भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि त्यानंतर जगाचा भूगोल. यापैकी आज आपण जो घटक बघणार आहे तो भारताशी संबंधित आहे. हा भारताचा भूगोल समजावून घेताना त्याचे एकूण 5 पार्ट आपल्याला समोर ठेवायचे आहेत. त्यामध्ये राजकीय व प्रशासकीय भूगोल, त्यानंतर 2 प्राकृतिक भूगोल, 3 आर्थिक भूगोल, 4 मानवी भूगोल आणि 5 संकीर्ण भूगोल. या पद्धतीने हा जो घटक आहे तो आपण पूर्ण करणार आहे. असं समजा की या भारताच्या भूगोलासाठी हे 5 पिलर आहेत, 5 पार्ट आहेत आणि या 5 पिलरला किंवा पार्टला समोर ठेवून आपण भारताचा भूगोल जो आहे तो कव्हर करणार आहे. खूप सोपा टॉपिक आहे. जर तुम्ही व्यवस्थित मॅपचा आधार घेऊन जर कव्हर केला तर तुम्हाला सहज समजू शकतो आणि आलेले क्वेश्चन जे आहेत ते सहजासहजी सॉल्व्ह सुद्धा करता येतील. बघा, या ठिकाणी ही लेक्चर सिरीज जर जॉईन करायची असेल, स्वतंत्र भूगोलची लेक्चर सिरीज फक्त 999 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. यासाठी फक्त तुम्ही विद्यानिकेतन अकॅडमीचं ऍप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा आणि त्यावरती तुम्ही हा जो कोर्स आहे तो परचेस करू शकता. यामध्ये महाराष्ट्र, त्याचबरोबर भारत, त्याचबरोबर जग आणि त्याचबरोबर प्रकृती असे सर्व घटक जे आहेत ते कव्हर केलेले असतील. त्यानंतर जर तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायची असेल तर सध्या ऑफर प्राइस नाही, पण या पूर्ण फीस भरून तुम्ही ही जी इंटिग्रेटेड बॅच आहे ती सुद्धा जॉईन करू शकता. त्यामध्ये सर्व एक्झामचा सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाईल. ही एक्झाम जी आहे ही डेट मात्र जास्त समोर ठेवू नका, कारण या सर्व लेक्चर सिरीज ज्या आहेत त्या ऍपवरती, विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऍपवरती रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्या दिवसापासून तुम्ही बॅच जॉईन कराल त्या दिवसापासून ते तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते दिसायला चालू होतील. एमपीएससी ई इन्साइट नावाचा चॅनल जो आहे तो विद्यानिकेतन अकॅडमी मार्फत चालवला जातो. एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक दिलेली आहे. स्पेलिंग पाहून व्यवस्थित टाका, तुम्हाला मिळून जाईल. आणि एक विद्यानिकेतन अकॅडमीचं फेसबुक पेज सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जर काही प्रॉब्लेम आला तर या दोन्ही नंबरवरती कॉल करा, तुमच्या शंकेचं निरसन नक्की केले जाईल. मी स्वतः कैलास सर तुम्हाला या ठिकाणी हा जॉग्राफीचा एक महत्वाचा घटक भारताचा भूगोल हा समजावून सांगत आहे. भारताचा भूगोल समजावून घेण्यासाठी हे आपण 5 पिलर जे समोर ठेवले होते त्यापैकी पहिला भाग, त्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय भूगोलाची आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामध्ये एकूण 2 लेक्चर येतील. पहिलं लेक्चर भारताचं स्थान आणि विस्तार आणि दुसरं लेक्चर जे आहे ते भारताचं राजकीय आणि प्रशासकीय रचना याबद्दल दिलेलं असेल. तर हे सुद्धा तुम्ही सुरुवातीला थोडं लक्षात ठेवा. पहिल्या लेक्चरमध्ये आज आपण जे बघणार आहोत त्यामध्ये स्थान आणि विस्तार बघत असताना भारत या शब्दाची निर्मिती कशी झाली, व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ, भारत निर्मितीचे टप्पे नेमके काय आहेत, भारताचं स्थान आणि विस्तार किती आहे, एरिया किंवा क्षेत्रफळ किती आहे, त्यानंतर राजकीय आणि नैसर्गिक सीमा कोणत्या आहेत, या घटकांचा अभ्यास करून पाठीमाग आयोगानं प्रश्न नेमके कोणते विचारले होते आणि काही सराव क्वेश्चन अशा पद्धतीने हा घटक जो आहे तो तुमचा कव्हर केला जाईल. तर त्यामध्ये बाकी या ठिकाणी मी जास्त बोलत नाही, डायरेक्ट आपण टॉपिकला सुरुवात करूया. भारत या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ कसा कसा निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी बघा, ज्यावेळी आपण आपली घटना अभ्यासतो त्यामध्ये जे पहिलं कलम आहे त्या पहिल्या कलमामध्ये भारताचं वर्णन करताना त्यांनी नेमके कोणते शब्द वापरलेले आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता या प्रश्नामध्ये ऑप्शन जे आहेत ते कोणते असतील, एक असेल इंडिया, म्हणजे भारताला जे कलम 1 आहे त्यामध्ये इंडिया या नावाने ओळखलं जातं, किंवा दुसरा ऑप्शन असेल भारत, तिसरा ऑप्शन असेल हिंदुस्थान आणि चौथा ऑप्शन असेल 1 किंवा 2, हे दोन्ही बरोबर अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले असतील, किंवा ही 3 नावं देऊन खाली पर्याय दिलेले असतील. म्हणजे इंडिया, भारत आणि हिंदुस्थान हे 3 नावं देऊन फक्त इंडिया, फक्त भारत, 1 आणि 2 म्हणजे इंडिया आणि भारत, आणि चौथा ऑप्शन 1, 2, 3 म्हणजे इंडिया, भारत आणि हिंदुस्थान अशा तिन्ही नावाने ओळखलं जातं. अशा पद्धतीचा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला दिलेला असेल आणि ओळखायचा असेल तर त्यासाठी कलम 1 जर तुम्ही समजावून घेतलं तर भारताचं वर्णन करताना त्यांनी इंडिया आणि भारत असे दोन्ही शब्द वापरलेले आहेत. याच्यामध्ये हिंदुस्थान हे नाव जे आहे ते वापरलेलं नाही आणि म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते किती येऊ शकतं, 1 आणि 2 हे येऊ शकतात. पण हिंदुस्थान हा शब्द जो आहे तो सुद्धा वापरला जातो, पण तो घटनेमध्ये मात्र आलेला नाही. आज मात्र हिंदुस्थान या शब्दांचा अर्थ लावताना काही लोक हिंदू समुदाय, हिंदू धर्म या अर्थानं लावतात, पण तो सुद्धा चुकीचा आहे.
तर याचं ज्यावेळी तुम्ही बेसिक बघाल, याची ज्यावेळी व्युत्पत्ती बघाल, त्यावेळी तुम्हाला या शब्दांचे अर्थ जे आहेत ते मिळून जातील. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रश्न मिळेल की इंडिया शब्द कसा बनला, भारत शब्द कसा बनला आणि हिंदुस्थान शब्द कसा बनला, कारण याच्यावरती नेहमीच वाद घातला जातो. मध्यंतरी खरं तर यावेळी ज्यावेळी 15 ऑगस्टचं भाषण होतं नरेंद्र मोदींचं, त्यावेळी हिंदुस्थान हा शब्द वापरल्यामुळं काही व्यक्तींनी याच्यावरती आक्षेप घेतला, काही तर कोर्टात सुद्धा गेले होते की हिंदुस्थान हा शब्द तुम्ही वापरला कसं काय, कारण घटनेमध्ये तर त्याला इंडिया आणि भारत म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्ही भारत पण म्हणा, इंडिया पण म्हणा, पण हिंदुस्थान म्हणू नका, अशा पद्धतीची काही विचारसरणी होती. या ठिकाणी विचारसरणीच्या बाबतीत आणखी ज्यावेळी आपण पुढे जातो, त्यावेळी इंडिया हा आणि भारत हा शब्द जो आहे तो वेगळा आहे, अशा पद्धतीची विचारसरणी सुद्धा आहे. म्हणजे इंडियामध्ये श्रीमंत लोक राहतात आणि भारतामध्ये गरीब लोक राहतात, पण असं काही घटनेमध्ये कुठं म्हटलेलं नाहीये किंवा त्या अर्थाचे हे शब्द पण नाहीयेत. त्यासाठी आपल्याला त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, ते शब्द निर्माण कसे झाले, याबद्दल आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मिळून गेलं की जी आपली राज्यघटना आहे, राज्यघटनेपैकी कलम 1 त्याच्यामध्ये भारताचं वर्णन करत असताना भारत आणि इंडिया हे दोन शब्द वापरलेले आहेत. हिंदुस्थान हा शब्द मात्र वापरलेला नाही. पण या ठिकाणी भारत आणि इंडिया याबरोबर आज आपण हिंदुस्थान हा शब्द सुद्धा वापरतो. म्हणजेच भारताला भारत, इंडिया आणि हिंदुस्थान अशी वेगवेगळी नावं जी आहेत ती प्रचलित आहेत, ते आपल्याला या ठिकाणाहून लक्षात येतं. परंतु आपल्याला याची डिटेल माहिती घ्यायची आहे, की भारत शब्द कसा बनतो, इंडिया शब्द कसा बनतो किंवा हिंदुस्थान हा शब्द कसा बनतो किंवा हे शब्द जे आहेत ते प्रचलित कसे झालेले आहेत, याचा अभ्यास करताना या ठिकाणी सुरुवातीला आपण भारत या शब्दाचा विचार करू. कारण भारत हा शब्द जो आहे तो कसा बनलेला आहे, याच्यामध्ये वैदिक कालखंडामध्ये सुद्धा याचा उल्लेख आढळून येतो किंवा जे ऋग्वेद आहेत, आपले जे 4 वेद आहेत, त्या वेदापैकी ऋग्वेद जो प्रकार आहे, त्या ऋग्वेदामध्ये सुद्धा याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामध्ये भारत हा नाव जे आहे ते कसं वापरलेलं आहे, की उत्तर भागामध्ये एक भरतकुळ असणाऱ्या सूर्यवंशी आर्याचं राज्य होतं आणि या भरत कुळावरून या भारताच्या भूमीला किंवा या भूमीला भारत हे नाव आलेलं आहे आणि म्हणून याचं उत्तर तुम्हाला मिळेल की भारत हा शब्द कुठून आला. तर उत्तर भागामध्ये भरतकुळ असणाऱ्या एका राजाचं, सूर्यवंशी आर्याचं राज्य होतं आणि यावरून या भूमीला भारत हे नाव जे आहे ते आलेलं दिसतं. पण पुढची जी नावं आहेत कोणती, की इंडिया आणि हिंदुस्थान, ही नावं मात्र, ही जी सिंधू नदी आहे, आज आपल्याला भारताच्या वायव्य भागामधून वाहताना दिसते. काही भाग भारतामध्ये आहे आणि काही भाग पाकिस्तानमध्ये आहे. त्या सिंधू नदीवरून इंडिया आणि हिंदुस्थान ही नावं जी आहेत ते आपल्याला निर्माण झालेली मिळतात. तर भारताला ही दोन्ही नावं सिंधू नदीपासून मिळालेली आहेत, ज्याला आपण इंडस रिव्हर या नावाने सुद्धा ओळखतो. पूर्वी संस्कृत ही प्रचलित भाषा होती आणि उत्तर भारतात वाहणाऱ्या ज्या 7 नद्या आहेत, या 7 नद्यांना मिळून एकत्रित सिंधू नदी असं म्हटलं जायचं. आजही बघा या ठिकाणी आपल्याला नद्या दिसतात. वरची इंडस नदी, त्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. आणखीन एक महत्वाची सरस्वती नदी सुद्धा आहे. या एकंदरीत 7 नद्यांना मिळून सप्त सप्तसिंधू या नावाने ओळखलं जात असे आणि म्हणून या सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे जे लोक आहेत किंवा त्यांची संस्कृती जी आहे, त्यांना सिंधू या नावाने ओळखलं जायचं. या भागामध्ये जे राहणारे लोक आहेत किंवा या ठिकाणी त्यांची संस्कृती आहे, त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जायचं, तर सिंधू या नावाने ओळखलं जायचं. म्हणजे बघा, सिंधू या शब्दापासून पुढे हिंदू झालं, त्यानंतर इंडस, इंडस आणि इंडिया अशा पद्धतीने ही नावं जी आहेत ती प्रचलित झालेली आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये बघा की या काळामध्ये सिंधू खोऱ्यात वास्तव करणाऱ्या लोकांच्या प्रदेशाला सिंधुस्थान असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे सुरुवातीला हा हिंदुस्थान शब्द नव्हता, सिंधुस्थान याच्यावरून हा हिंदुस्थान हा शब्द प्रचलित झालेला आहे. या काळामध्ये सिंधू खोऱ्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या प्रदेशाला सिंधुस्थान असं म्हटलं जायचं. पण या काळामध्ये जे पार्शियन व्यापारी आहेत, म्हणजे व्यापार करती एक जमात, ज्यांना पार्शियन म्हणजे या भागामध्ये राहणारे, या व्यापाऱ्यांनी या प्रदेशाला पुढे मात्र काय केलं, की हा जो यस आहे तो यस काढला आणि त्या ठिकाणी एच लावला. म्हणजे जे सिंधुस्थान होतं ते मात्र आता काय झालं, हिंदुस्थान असं झालं. म्हणजे सिंधुस्थान ऐवजी त्यांनी उच्चार काय केला, हिंदुस्थान असा केला. आणि म्हणून जे काही मुघल आहेत, त्या मुघलाच्या आगमनापूर्वी भारतात राहणारे लोक हे हिंदुस्थान या नावानं प्रचलित होते. म्हणजे भारत हे नाव एका राजाच्या कुळावरून मिळालेलं आहे. पण हे हिंदुस्थान हे नाव जे आहे ते सिंधू नदीच्या प्रदेशावरून मिळालेलं आहे. सुरुवातीला सिंधू असं होतं, पण पुढे मात्र एसचा यच झाला आणि म्हणून ते नाव जे आहे ते हिंदुस्थान या नावानं प्रचलित झालं. त्याच्या पुढे बघा, कालांतराने युरोपीय व्यापारी हिंदुस्थानकडे वळाले.
ते सुद्धा व्यापारासाठी भारताकडे येऊ लागले आणि जे पार्शियन व्यापारी यांच्याकडून त्यांनी हिंदू हा शब्द घेतला आणि या हिंदू शब्दाचं आणखीन सोपं रूप त्यांनी त्याचा उच्चार जो आहे तो इंडस असा केला. म्हणजे हिंदू हा शब्द घेतला आणि या शब्दाचा उच्चार त्यांनी अगदी सोपा किंवा सोपेकरण करून त्यांनी इंडस असं घेतलं. पुढे ग्रीक व्यापारी यांनी मात्र हा जो ओ आहे त्या ओ ऐवजी यू वापरला. ग्रीक व्यापाऱ्यांनी त्याला इंडस असं असं नाव दिलं होतं आणि त्यावरून ही जी भारताची भूमी आहे त्याला लँड ऑफ इंडस असं म्हटलं जायचं आणि हेच लँड ऑफ इंडस पुढं इंडिया म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ज्यावेळी भारतामध्ये इंग्रज आले होते त्या इंग्रजांनी मात्र भारताला इंडिया हा शब्द जो आहे तो उच्चारला किंवा या नावानं ते ओळखलं जाऊ लागले. अशा पद्धतीनं भारत हे नाव जे आहे ते राजाच्या नावावरून आणि पुढचे हिंदुस्थान आणि इंडिया ही जी नावं आहेत ती सिंधू नदीवरून भारताला मिळाली हे आपल्याला या ठिकाणी समजतं. त्याच्या पुढे बघा थोडक्यात काय झालं सिंधू, हिंदू, इंडस, इंडस आणि इंडिया अशा पद्धतीने ही नावं जी आहेत ते आपल्याला या ठिकाणी भारताला मिळालेली दिसतात. म्हणजेच या ठिकाणी ही जी तिन्ही नावं आहेत ती कालानुक्रमे ही जरी मिळाली असतील तरी एकाच भूमीची आहेत किंवा भारत भूमीची आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता ही झाली एकंदरीत नावाबद्दलची माहिती. पण त्याच्यावरती पाठीमागच्या एक्झाम मध्ये जास्त काही क्वेश्चन विचारलेले दिसत नाहीयेत. पण आपल्याला माहिती असावं म्हणून या ठिकाणी सांगितलं. पण भारताच्या स्थान आणि विस्ताराबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मॅपचा आधार घेऊन हे सर्व भाग मी तुम्हाला समजावून सांगेल. अगदी सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला समजावून घ्या आणि मग अवघडाकडे जा. थोडक्यात मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की फक्त ज्ञानार्थी बनू नका, परीक्षार्थी बना. एक्झामचं स्वरूप पटकन समजावून घ्या आणि पटकन या सगळ्या सायकल मधून या कंडिशन मधून सर्व बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. नाहीतर असं होतं की तुमचा सहकारी तुमच्या बरोबरच अभ्यास करत असतो, त्याची पोस्ट पण निघते बरोबर, त्याचं लग्न पण होतं, त्याची मुलं शाळेत पण जायला लागतात आणि तरी तुम्ही अभ्यासच करत असता. असा प्रकार व्हायला नको. यासाठी थोड्याशा सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या बघा, त्याच्यावरती प्रश्न येतात, बेसिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि हे बेसिक पूर्ण करत करत पुढे जावा. खूप सोपा सब्जेक्ट आहे. अगदी आउट ऑफ मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. बघा ही जो विषुववृत्त आहे, आता विषुववृत्त म्हणजेच काय हे तुम्हाला माहित असेल की ज्यानं पृथ्वीचे दोन भाग केलेले ज्याला आपण इक्वेटर असं सुद्धा म्हणतो. पृथ्वीचे जे दोन गोलार्ध म्हणजे एकूण 4 गोलार्ध आपल्याला पाहायला मिळतात. या रेखावृत्ताच्या बाबतीत इथला झिरोचा विचार केला तर या बाजूचे हे पूर्व गोलार्ध, या बाजूचे हे पश्चिम गोलार्ध आणि ह्या विषुववृत्ताचा विचार केला खालचे हे दक्षिण गोलार्ध आणि वरचं जे आहे ते उत्तर गोलार्ध. बघा हे महत्वाची रेखावृत्त अक्षवृत्त तुम्हाला माहिती पाहिजे. त्याला आपण इक्वेटर असं म्हणतो. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशा पद्धतीने दोन भाग आहेत आणि अशा दोन भागांमध्ये विभागणी ज्यावेळी करतो त्यावेळी भारत हे आपल्याला उत्तर गोलार्धामध्ये आलेलं दिसतो. म्हणजे भारताचं लोकेशन सर्वसाधारण या ठिकाणी आहे. भारताचं स्थान सर्वसाधारण या ठिकाणी आहे. म्हणजे ज्यावेळी आपण या विषुववृत्ताचा विचार करणार आहोत त्यावेळी भारत कुठे आहे तर उत्तर गोलार्धामध्ये आहे. आणि ज्यावेळी आपण रेखावृत्ताचा विचार करू, हे ज्या उभ्या लाईन आहेत पृथ्वीवरती त्याला आपण रेखावृत्त असं म्हणतो आणि ज्या आडव्या आहेत त्यांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो. अक्षवृत्तांच्या बाबतीत तो उत्तर गोलार्धात आहे आणि रेखावृत्तांचा विचार केला तर तो मात्र कुठं आहे, या बाजूला आहे म्हणजेच तो पूर्वेकडे आहे. अशा पद्धतीने याचे एकूण 4 भागांपैकी तो भारत आहे तो या ठिकाणी या भागात आहे. म्हणजे उत्तर पूर्व असं म्हणू शकतो आपण. कुठं आहे तो उत्तर आणि पूर्व या गोलार्धामध्ये आहे. अक्षवृत्ताचा विचार केला उत्तर गोलार्धामध्ये आणि रेखावृत्ताचा विचार केला तर तो कुठे आहे पूर्व गोलार्धामध्ये. सर्वसाधारण या भूमीबद्दलचा अभ्यास जो आहे तो आपण या ठिकाणी करतोय. खंड माहित असेल तुम्हाला आशिया खंड किंवा आणखीन थोडीफार माहिती जी आहे तुम्ही इतर माहिती मिळवू शकता. बघा आशिया खंडाचा ज्यावेळी विचार करू म्हणजे ज्यावेळी तुम्ही पृथ्वीच्या गोलार्धाचा विचार केला त्यावेळी तो अक्षवृत्तांचा विचार केला असता उत्तर गोलार्धात मिळाला आणि रेखावृत्तांचा विचार केला असता तो पूर्व गोलार्धात मिळाला. पण ज्यावेळी आपण आशिया खंडाचा विचार करू त्यावेळी बघा आशिया खंडामध्ये तो कुठं पाहायला मिळतो तर आशिया खंडाची भूमी मुख्यतः कोणत्या भागांमध्ये किंवा कोणत्या नावांमध्ये विभागणी केली जाते बघा, उत्तर आशिया, त्यानंतर पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया अशा वेगवेगळ्या भागांमध्ये त्याची विभागणी केली जाते. भारत मात्र याच्यामध्ये कुठे आहे तर हा पूर्ण आशिया इथला हा एक उरल पर्वत आहे. याच्या इकडची भूमी जी आहे ती आशिया खंड या नावाने ओळखली जाते आणि इकडचा जो आहे तो युरोप खंड या नावाने ओळखला जातो. तर या ठिकाणी बघा आशिया खंडाच्या बाबतीत भारत जो आहे तो दक्षिणेकडे पाहायला मिळतो आणि म्हणून भारताचा समावेश याच्यामध्ये कुठे करता येईल तर दक्षिण आशिया याच्यामध्ये करता येईल. म्हणजे ज्यावेळी आपण संपूर्ण गोलार्धाचा विचार करू त्यावेळी
उत्तर आणि दक्षिण गोलार्धापैकी उत्तर गोलार्धामध्ये आणि पूर्व आणि पश्चिम गोलार्धापैकी तो कुठं आहे तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, हे आपल्याला या ठिकाणाहून दिसून येतं. त्या पुढे बघा, ज्यावेळी आपण भारतीय उपखंडाचा विचार करू, भारतीय उपखंड म्हणजेच काय, तर एकंदरीत ही हिमालयाच्या दक्षिणेकडची भूमी जी आहे ती भारतीय भूखंड म्हणून ओळखली जाते किंवा उपखंड म्हणून ओळखली जाते. भूखंड म्हणण्याच्या ऐवजी उपखंड हा शब्द लक्षात ठेवा. हिमालयाच्या दक्षिणेकडची भूमी आणि हिंदी महासागराच्या उत्तरेकडची भूमी, म्हणजे हा जो मधला पॅच जो आहे, मधली जी भूमी आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाते, भारतीय उपखंड या नावाने ओळखली जाते. याच्यामध्ये मात्र फक्त भारत देश येत नाही, लक्षात ठेवा. एकंदरीत लोकेशन माहिती पाहिजे. हा वरचा जो आहे तो या ठिकाणी हिमालय, जो एक महत्वाचा वली पर्वत. आता हे वली पर्वत काय, हिमालय निर्माण कसं झाला, याची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. या ठिकाणी हा अरबी समुद्र, या ठिकाणी हा हिंदी महासागर आणि या ठिकाणी हा बंगालचा उपसागर. तर बघा, हिंदी महासागराच्या उत्तरेकडे आणि या ठिकाणी हिमालयाच्या दक्षिणेकडे जो मधला भाग जो आहे किंवा जो पार्ट आहे त्याला भारतीय उपखंड या नावाने ओळखलं जातं. या भारतीय उपखंडामध्ये फक्त भारत येतो असं म्हटलं तर ते स्टेटमेंट चुकीचं असेल. भारतासह अजून 6 देश येतात, म्हणजेच एकूण बघा याच्यामध्ये 6+1 अशा पद्धतीने एकूण 7 देशांचा समावेश या भारतीय उपखंडावर होतो. तर 7 देश कोणते आहेत, एक भारत आहे, त्यानंतर दुसरा पाकिस्तान आहे, तिसरा या ठिकाणचा हा भूतान आहे, त्यानंतर चौथा हा नेपाळ आहे, पाचवा बांगलादेश आहे, सहावा श्रीलंका आहे आणि सातवा जो आहे तो या ठिकाणचा मालदीव सुद्धा येतो. पण तरीही याला भारतीय उपखंड का म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी त्याचा अर्थ असा होतो की हिंदी महासागराच्या उत्तरेकडे आणि या हिमालयाच्या दक्षिणेकडे जी भूमी आहे त्याला भारतीय उपखंड म्हणताना भारतानं या भूमीचा सर्वात जास्त भाग व्यापलेला आहे, म्हणून त्याला भारतीय उपखंड या नावाने ओळखलं जातं. पण या भारतीय उपखंडामध्ये फक्त भारत येत नाही, तर भारतासह इतर 6 देश सुद्धा आहेत. हे 6 देश तुम्ही या ठिकाणी समजावून घ्या. प्रश्न असा बनतो की भारतीय उपखंडामध्ये अजून किती देश सहभागी होतात, तर 6 होतात. एकूण किती देश आहेत, तर 7 देश आहेत. कोणते सहभागी होतात, कोणते होत नाहीयेत, तर जे होतात ते या ठिकाणी दिलेले आहेत. होत नाहीत त्यामध्ये कोण कोण, लक्षात ठेवा. बघा, ऑप्शन मध्ये तुम्हाला अफगाणिस्तान दिलेला असेल, जो होत नाही, कारण तो या ठिकाणी हिमालयाच्या उत्तरेकडे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर म्यानमार होत नाही, तो या ठिकाणी या हिमालयाच्या पूर्वेकडे पाहायला मिळतो. त्यानंतर आणखी चीन सुद्धा होत नाही, हे महत्वाचे देश सहभागी होत नाहीत. इतर देशांना, हे जे बाकीचे देश आहेत त्यांना मात्र आपण या ठिकाणी काय म्हणतो, भारतीय उपखंड या नावाने ओळखतो. त्यामध्ये महत्वाचे देश कोणते, तर या ठिकाणी त्यांची लिस्ट दिलेली आहे. IMP महत्वाचा घटक आहे, तो लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार समजावून घ्यायचा आहे. म्हणजे एक्झॅक्ट भारताचं अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार नेमका कुठे येतो, तर याच्यामध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त हा भाग तुम्हाला माहितीच आहे. मी याच्यावरती स्वतंत्र एक लेक्चर बनवलं होतं, तो व्हिडिओ आपल्या ऍपवरती अवेलेबल आहे, युट्यूबला सुद्धा अवेलेबल आहे. तो तुम्ही स्वतंत्र अगोदर पहा आणि मग अक्षवृत्ती रेखावृत्त बघा. या ठिकाणी बघा, ही जी पृथ्वीवरती आडव्या काल्पनिक रेषा ज्या आहेत, त्या आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असं म्हटलं जातं आणि ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो. हे पाठीमागे मी तुम्हाला सांगितलंच की अशा पद्धतीने इथं 0 मानलेला आहे आणि इकडचा भाग जो आहे तो पश्चिम गोलार्ध आणि या बाजूचा भाग जो आहे तो पूर्व गोलार्ध, अशा पद्धतीने याचे 2 भाग दिसतात. आणि इथंही या ठिकाणी महत्वाचं 0 अक्षवृत्त, ज्याला आपण विषुववृत्त किंवा इक्वेटर या नावाने सुद्धा ओळखतो, याच्या वरती गेल्यानंतर उत्तर गोलार्ध आणि याच्या खाली गेल्यानंतर दक्षिण गोलार्ध, अशा पद्धतीने याचे 2 गोलार्ध आहेत. याचा वापर कशासाठी केला जातो, तर एक्झॅक्ट तुमचं लोकेशन सांगण्यासाठी केला जातो. आता आडव्या बाबतीत तुम्ही कुठे राहता म्हणजे अक्षवृत्तीय स्थान कुठं आहे आणि उभ्या बाबतीत तुम्ही कुठे राहता म्हणजे रेखावृत्तीय स्थान कोणतं आहे, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर बघा, एकूण अक्षवृत्त किती आहेत आणि रेखावृत्त किती आहेत याचा आधार घेऊन हे सांगितलं जातं. इथला हा उत्तर गोलार्धातला हा वरचा, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय की उत्तर ध्रुव, आणि इथला जो आहे तो खालचा, ज्याला दक्षिण ध्रुव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि इथून या 0 पासून खाली एकूण 90 पार्ट केलेले आहेत, म्हणजे एकूण 90 अक्षवृत्त आहेत आणि वरती जाताना सुद्धा 90 पार्ट केलेले आहेत, म्हणजे इथपर्यंत जाताना 90 भाग दिसतात आपल्याला आणि खाली सुद्धा 90, म्हणजे 90 आणि 90, 9 आणि 9 180, म्हणजे 18 180 दिसतात आणि हा 0चा 1 अशा पद्धतीनं
एकूण 181 अक्षवृत्त आहेत. आणि रेखावृत्ताचा विचार केला असता पश्चिमेकडे गेले 179, पूर्वेकडे गेले 179, त्यानंतर 0चं 1 आणि बरोबर पाठीमागं इकडून गेल्यानंतर आणि इकडून गेल्यानंतर बरोबर पाठीमागं 180चं रेखावृत्त म्हणजे हे 1. अशा पद्धतीने यांची बेरीज केली 179 अधिक 179 अधिक 1 अधिक 1 अशा पद्धतीने यांची बेरीज जी आहे ते 360 बनते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सांगू शकता एकूण रेखावृत्त जे आहेत ते 360 आहेत आणि एकूण अक्षवृत्त जे आहेत ते 181 आहेत. त्यानंतर पश्चिमेकडची रेखावृत्त जे आहेत ते 179 आणि पूर्वेकडची रेखावृत्त आहेत ते 179 अशा पद्धतीने सुद्धा उपप्रश्न याच्यामध्ये बनतात. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा की अक्षवृत्त आणि रेखावृत्त समजल्यानंतर आता जर भारत या रेखावृत्ताच्या बाबतीत किंवा कोणतीही भूमी या बाजूला असेल तर ती पूर्वेकडे मानली जाईल, या बाजूला असेल तर ती पश्चिमेकडे मानली जाईल पाठीमागं 180 पर्यंत. रेखावृत्ताच्या बाबतीत सुद्धा वरती असेल तर उत्तरेकडे मानली जाईल आणि खाली असेल तर दक्षिणेकडे मानली जाईल. तर यापैकी भारत तुम्हाला माहिती आहे, नेमकं मी तुम्हाला पाठीमागच्या स्लाइड वरती दाखवलंच होतं. तर याच्यामध्ये भारत हा या ठिकाणी आहे म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये येतो आणि रेखावृत्ताच्या बाबतीत तो पूर्व गोलार्धामध्ये येतो. पण एक्झॅक्ट स्थान आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला आपण अक्षवृत्तीय विस्तार बघूया. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजेच नेमकं काय म्हणणार आहात की ज्यावेळी ही पृथ्वी आहे, पृथ्वीवरचा हा 0चा भाग येतो आणि याच्यामध्ये नेमका भारत कुठं आहे तर तो उत्तरेकडे आहे हे आपण पाठीमागच बघितलं. पण एक्झॅक्ट स्थान काय आहे? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तो कुठून चालू होतो? 8 डिग्रीला चालू होतो. म्हणजे इथून ज्यावेळी तुम्ही वरती जाणार आहात 90 पर्यंत ज्यावेळी जायचं आहे त्यावेळी तो भारत कुठून चालू होतो? तो 8 डिग्री पासून चालू होतो. 8 डिग्रीला एक्झॅक्ट नाहीये, थोडासा वरती आहे. 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद. याचा उच्चार सेकंद असा होतो, याचा उच्चार मिनिट असा होतो आणि याचा उच्चार जो आहे तो डिग्री असा होतो. 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद उत्तर अक्षांश जे तामिळनाडू मधलं ठिकाण आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे ठिकाण. जे तामिळनाडू मधलं ठिकाण आहे भारताच्या मुख्य भूमीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक. इथून सुरू होतो ते अक्षवृत्तीय विस्तार वरती गेल्यानंतर कुठं संपतो तर तो संपतो 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद या ठिकाणी संपतो. जे ठिकाण आहे कुठं? जम्मू काश्मीरमध्ये. म्हणजेच तुम्हाला जर अक्षवृत्तीय विस्तार जर विचारला तर तुम्ही काय सांगणार? रॅन्डमली 8 ते 37 पण त्याच्या पुढे गेले 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद ते 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद इथपर्यंत आहे. आणि जे किलोमीटर मध्ये अंतर जर बघितलं ज्याला आपण उत्तर दक्षिण अंतर म्हणू शकतो, ते किलोमीटर मधलं अंतर जे आहे ते 3214 किलोमीटर इतकं आपल्याला पाहायला मिळेल. आणि या दृष्टिकोनातून ज्यावेळी भारताचा विचार करू त्यावेळी भारत हा कुठे येतो? उत्तर गोलार्धामध्ये येतो. या अक्षवृत्तीय विस्ताराचा भारताच्या हवामानावरती खूप मोठा परिणाम आहे. तो परिणाम कसा होतो तो मात्र हवामान या चॅप्टर मध्ये आपण बघूया. या ठिकाणी मात्र अक्षवृत्तीय विस्तार तुम्हाला समजला असेल. पण तरी एक महत्वाचा मुद्दा मी बाजूला काढेल. हे भारताच्या भूमीचं मुख्य भूमीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. ते 8 डिग्रीला आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्यावेळी बेटांचा विचार करू त्यावेळी ते 8 डिग्रीला नाही. बेट सर्वसाधारणपणे या ठिकाणी असलेली ही लक्षद्वीपची बेट आणि या ठिकाणी असलेली ही अंदमान निकोबार जी बेटं आहेत जी बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. त्यापैकी मी थोडीशी मोठी करून तुम्हाला दिसावी म्हणून या ठिकाणी दिली आहेत. तर यापैकी अंदमान आणि निकोबार पैकी निकोबार वरती एक सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे ज्याला इंदिरा पॉइंट या नावाने ओळखलं जातं. ते मात्र 8 डिग्रीला नाहीये. ते मात्र साधारणतः 6च्या थोडंसं वरती 6.5 डिग्री जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि हे भारताच्या बेटांच्या भूमीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे जे इंदिरा पॉइंट या नावाने ओळखतो किंवा अंदमान निकोबार पैकी ते निकोबार वरती आहे आणि निकोबारचे भाग याचा विचार केला तर ते ग्रेट निकोबार वरती आहे. अशा पद्धतीने ऑप्शन तुम्हाला देतील की इंदिरा पॉइंट हे निकोबार पैकी कोणत्या महत्वाच्या घटकावरती आहे किंवा कोणत्या भागावरती आहे. कारण निकोबारचे पार्ट कोणते आहेत बघा. एक लिटल निकोबार आहे, एक ग्रेट निकोबार आहे, त्यानंतर आणखीन एक कार निकोबार सुद्धा आहे. तर यापैकी कार निकोबार वरती नाही. त्यानंतर लिटल निकोबार वरती सुद्धा नाहीये. ते कुठं आहे? ग्रेट निकोबार वरती. आणि त्याला इंदिरा पॉइंट या नावाने ओळखतो जे साधारणतः 6 डिग्री किंवा 6 डिग्रीच्या थोडंसं पुढं 6.5 डिग्रीच्या आसपास हा पॉइंट जो आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की मुख्य भूमीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं तर तुम्ही हे 8 डिग्रीचं सांगू शकता. आणि जर बेटांचा विचार केला तर सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं तर हे तुम्ही मात्र इंदिरा पॉइंट हे सांगू शकता जे निकोबार वरती आहे.
तर हा झाला भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, ही झाली त्याची लांबी, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. ज्यावेळी आपण रेखावृत्ताचा विचार करू त्यावेळी भारताचा रेखावृत्तीय विस्तार म्हणजे या उभ्या लाईन मध्ये कुठं आहे, तर 0चा विचार केला असता भारत हा पूर्व गोलार्धामध्ये येतो, पण पूर्व कुठे आहे तर 68 डिग्रीला. म्हणजे ज्यावेळी अशा लाईन काढूया आपण 1 2 3 अशा पद्धतीने कुठून चालू होतो, तो 68 डिग्रीला चालू होतो. 68 डिग्री 7 मिनिट 33 सेकंद पूर्व रेखांश जे गुजरात मधलं ठिकाण आहे तिथून चालू होतो. तो संपतो कुठं तर 97 डिग्री 24 मिनिट 47 सेकंद जे अरुणाचल मधलं ठिकाण आहे या ठिकाणी संपतो. म्हणजे सर्वसाधारणपणे इथपर्यंत हा भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. किलोमीटर मधलं अंतर बघितलं तर जे उत्तर दक्षिण अंतर 3214 किलोमीटर होतं, तेच पश्चिम पूर्व अंतर जे आहे ते 2933 किलोमीटर एवढं आहे. म्हणजे या दोन्हींचा विचार करू, हे झालं पश्चिम पूर्व अंतर. तुम्हाला दिशा तर माहिती असतील ना, की वरची उत्तर, खालची दक्षिण, या बाजूची पश्चिम आणि या बाजूची पूर्व. त्यापैकी इथलं पश्चिम आणि पूर्वचा विचार केला असता 2933 आणि उत्तर आणि दक्षिणचा विचार केला असता 3214. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की पूर्व पश्चिम अंतरापेक्षा उत्तर दक्षिण अंतर हे जास्त आहे. पूर्व पश्चिम अंतरापेक्षा उत्तर दक्षिण अंतर हे जास्त आहे. जर तुम्हाला रेखावृत्ती अंतर विचारलं तर ते तुम्ही 2933 सांगा आणि अक्षवृत्ती विचारलं तर 3214 एवढं सांगा. किंवा उत्तर दक्षिणचा आधार घेतील आणि पश्चिम पूर्वचा आधार घेतील तरी त्याची उत्तरं तीच येतील. त्यावेळी स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केलं जाईल की पूर्व पश्चिम अंतर हे उत्तर दक्षिण अंतरापेक्षा कमी आहे. स्टेटमेंट बरोबर आहे, पण म्हटलं जास्त आहे तर मात्र स्टेटमेंट चूक असेल, हे तुम्हाला या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. बघा या ठिकाणी दिलेलंच आहे की यावरून भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे आणि भारताचा आकार हा सर्वसाधारणपणे कसा दिसतो, त्रिकोणाकृती दिसतो. यावेळी पाया हा उत्तरेकडे, त्रिकोणाचा पाया हा उत्तरेकडे आणि निमुळता टोक कुठं आहे तो दक्षिणेकडे आहे असं म्हटलेलं आहे. पण काही ठिकाणी म्हटलेलं आहे की भारत हा त्रिकोणाकृती नसून थोडाफार चौकोनी सुद्धा दिसतो. आता डिपेंड स्टेटमेंट काय वापरलेलं आहे यावरून तुम्ही हे उत्तर जे आहे ते लिहू शकता. ही माहिती जी आहे ती महत्वाची आहे. तर अशा पद्धतीनं रेखावृत्ती आणि अक्षवृत्ती अंतर तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, विस्तार सुद्धा समजला असेल. थोडासा मॅप समोर ठेवून तुम्ही ही जी माहिती आहे ती लक्षात ठेवू शकता. त्याच्या पुढे बघा, भारतातील सर्वोच्च खोल ठिकाण कोणतं आहे, म्हणजे सर्वोच्च म्हणजे उंच ठिकाण कोणतं आहे आणि सर्वात खोल ठिकाण कोणतं आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतील. तर भारतातलं सर्वात उंच शिखर जे आहे ज्याचं नाव आहे केटू किंवा त्यालाच गॉडविन ऑस्टिन या नावाने सुद्धा ओळखलं जातं, ज्याची उंची आहे 8611. आता उंची मोजताना नेहमी ही समुद्र सपाटीपासून मोजली जाते. कुठून मोजली जाते तर समुद्र सपाटीपासून. म्हणजे ज्याची उंची जी आहे ती किती आहे 8611 मीटर आहे. किलोमीटर वगैरे अशा पद्धतीचे काही परिमाण दिली तर ती चुकीची असतील. किती आहे ते तर 8611 मीटर एवढं आहे, जे कुठं आहे जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आहे केटू. की तुम्हाला या ठिकाणी एव्हरेस्ट जर दिलं तर एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंचीचं शिखर आहे, ते पण मात्र भारतामध्ये नसून नेपाळ हिमालयामध्ये. आणि हे भारतातलं सर्वात उंचीचं शिखर, ज्याचा उंचीच्या दृष्टीनं क्रमांक जो आहे तो कितवा येतो, दुसरा येतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात खोल जर बघितलं तर ते कुटनाड या नावाचं ठिकाण आहे, ज्याची खोली समुद्र सपाटीपासून 2.2 मीटर मायनस मध्ये एवढी खोल दिसते आणि ते ठिकाण जे आहे ते कुठं आहे, केरळ या ठिकाणी आहे. म्हणजे सर्वात उंचीचं ठिकाण हे केटू आणि सर्वात खोल हे कुटनाड. सर्वात उंचीचं आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि सर्वात खोलीचं आहे कुठं केरळमध्ये, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने उंच आणि खोल ही दोन ठिकाणं तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर आणखीन एक पुढचा प्रश्न बनतो की भारताचं अंतिम टोक सांगा. त्यामध्ये उत्तरेकडचं सांगा, दक्षिणेकडचं सांगा, पूर्वेकडचं सांगा आणि पश्चिमेकडचं सांगा. जर उत्तरेकडचं विचारलं तर त्यावेळी मात्र ते इंदिरा कोल हे सांगा, जे या ठिकाणी इंदिरा कोल नावाचं ठिकाण जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळतं. इंदिरा कोल कोणत्या राज्यामध्ये आहे, जम्मू काश्मीर, जे भारतामध्ये सर्वात उत्तरेकडचं आहे. सर्वात दक्षिणेकडचं म्हटलं मुख्य भूमीच्या बाबतीत हे कन्याकुमारीचं आहे, जे तमिळनाडूमध्ये. आणि जर बेटांचा विचार केला तर ते मात्र कुठं आहे, इंदिरा पॉइंट, जे अंदमान निकोबार पैकी आपण पाठीमागेच पाहिलं कुठं आहे, ते निकोबारवरती आहे. त्यानंतर सर्वात पूर्वेकडचं विचारलं तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, ज्याला किबिथू या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा या ठिकाणी आहे. आणि सर्वात पश्चिमेकडचं जे आहे ते गौर मोठा या नावाने आहे,
जे गुजरात या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं हा एक मॅप सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो सुद्धा तुम्ही पुढे जो आहे तो ठेवून लक्षात घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या पुढे कर्कवृत्त याच्याबद्दल काही प्रश्न विचारले जातील. कारण या अक्षवृत्तांपैकी कर्कवृत्त एक महत्वाचं अक्षवृत्त आहे. कर्कवृत्त एक महत्वाचं अक्षवृत्त आहे. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजावून घ्यावं लागेल. तुम्ही ही नावं जी आहेत ती ऐकली असतील. कर्कवृत्त, त्यानंतर मकरवृत्त, त्यानंतर विषवृत्त, त्यानंतर आर्क्टिक वृत्त, त्यानंतर अंटार्क्टिका वृत्त. ही वृत्त मी तुम्हाला पाठीमागे एका लेक्चरमध्ये सांगितली होती. बघा कोणती कोणती सांगितली होती बघा. ही आर्क्टिक वृत्त, त्यानंतर अंटार्क्टिका वृत्त, त्यानंतर कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषवृत्त. त्याच्यामध्ये हे जे वरचं 66.5 हे एक महत्वाचं अक्षवृत्त मानलं जातं. हे खालचं 66.5 हे एक महत्वाचं मानलं जातं. हे 23.5 डिग्रीचं आणि हे 23.5 डिग्रीचं ही महत्वाची अक्षवृत्त आहे. तर हे जे वरचं आहे त्याला आर्क्टिक असं म्हटलं जातं, त्याला अंटार्क्टिका वृत्त असं म्हटलं जातं. त्यानंतर हा जो मधला भाग जो आहे त्याला इक्वेटर म्हणतो आपण. त्याच्या खालचं 23.5 जे आहे त्याला मकरवृत्त या नावाने ओळखतो आणि वरचं 23.5 जे आहे त्याला कर्कवृत्त असं म्हणतो. हे जे कर्कवृत्त आहे तेच कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलेले आहे. लक्षात ठेवा. यामुळे भारताचे उत्तर आणि दक्षिण असे दोन पार्ट या ठिकाणी झालेले दिसतात किंवा भारताचे उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन भाग झालेले सुद्धा दिसतात. जे कुणी केलेले आहेत तर या कर्कवृत्ताने केले आहेत. कारण कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या मधली भूमी जी आहे ती उष्ण कटिबंधाची भूमी मानली जाते. तिथून पुढे म्हणजे या कर्कवृत्ताच्या खाली आणि मकरवृत्ताच्या खाली आणि कर्कवृत्ताच्या वरती 66.5 पर्यंत जी भूमी आहे ती समशीतोष्ण किंवा उपउष्ण कटिबंधीय भूमी मानली जाते आणि 66.5 पासून दक्षिणेकडे 90 पर्यंत आणि उत्तरेकडे 90 पर्यंत त्याला तो शीत कटिबंध असं मानलं जातं. त्यापैकी बघा की हा कर्कवृत्ताचा भाग जो आहे जो ज्याला आपण 23.5 डिग्रीचा अक्षवृत्त मानतो, उत्तर अक्षवृत्त, हे भारताच्या मध्यातून गेलेले आहे. त्यामुळे तापमानाच्या दृष्टीने विचार केला तर भारत हा उष्ण कटिबंधामध्ये येतो. म्हणजे याच्या खालचा जो भाग आहे तो उष्ण कटिबंधामध्ये येतो आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तो भारताचा समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो. कुठे येतो? समशीतोष्णामध्ये. अशा पद्धतीने भारत हा दोन भागांमध्ये विभागणी झालेला आहे आणि भारताच्या मध्यातून जाणारं कर्कवृत्त हे 8 राज्यांमधून जातं. किती राज्यांमधून जातं? 8 राज्यांमधून. म्हणजे या ठिकाणी प्रश्न बनेल की ती 8 राज्य जी आहेत ती कोणती आहेत ते सांगा. आता बघा इथून आता याच्यामध्ये खूप तुम्ही काही लॉजिक लावाल, काही शब्द बनवाल, पण मी असा अभ्यास करायला सांगणार नाही. अगदी खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. बघा सगळ्यात पहिलं राज्य जे आहे ते इथून चालू होतं. हे गुजरात तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये जाते, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जाते, त्यानंतर छत्तीसगडमध्ये जाते, त्यानंतर झारखंड, त्यानंतर वेस्ट बंगाल, त्यानंतर त्रिपुरा आणि त्यानंतर मिझोराम. म्हणजे किती झाले? 1, त्यानंतर 2, त्यानंतर या ठिकाणी मध्य प्रदेश 3, छत्तीसगड 4, झारखंड 5, वेस्ट बंगाल 6, त्रिपुरा 7 आणि मिझोराम 8. अशा पद्धतीनं एकूण किती राज्यांमधून जाते ती? 8 राज्यांमधून जाते. क्रमानं बघा लक्षात ठेवा. तर त्रिपुरा, मिझोराम, वेस्ट बंगाल, इथला झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. फक्त एक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शोधायला सांगेल की अशी ही जी राज्य आहेत त्या राज्यांची राजधानी बघा आणि ती राजधानी या कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आहे का दक्षिणेकडे आहे हे तुम्ही या ठिकाणी लिहून काढायचं. म्हणजे 8 राज्यांपैकी किती राज्यांची राजधानी ही कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आहे आणि कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे आहे. ज्यावेळी मी हे युट्यूबला लेक्चर टाकेल त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर जे आहे ते पाठवू शकता. बघूया तुम्ही किती सिरियस ऐकता आहात आणि याचा प्रश्न जर आलाच तर तुम्हाला नक्की आजचा दिवस आठवेल. कारण महत्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने खूप माहिती वाचत बसायची नसते खरं तर. खूप ऑब्जेक्टिव्हसाठी ज्या ऑथेंटिक बाबी आहेत त्या परफेक्ट करायच्या असतात आणि त्याच एक्झामला येतात. थोडंसं लॉजिक डेव्हलप करा. लॉजिकच्या आधारे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर याचं उत्तर जे आहे ते 8 राज्यांचं मिळालं असेल. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यातून हे कर्कवृत्त जातं हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं.
त्यानंतर भारताच्या बाबतीत प्रमाण वेळ तुम्हाला माहिती पाहिजे. या ठिकाणी प्रमाण वेळ हा प्रकार काय असतो, याच्यासाठी मी एक प्रमाण वेळ नावाचं लेक्चर YouTube वरती अवेलेबल करून दिलेलं आहे, ते बघा. आणि याच्या बाबतीत या 82 पॉइंट सॉरी 82 डिग्रीचं जे रेखावृत्त आहे, हे भारताचं प्रमाण वेळ रेखावृत्त आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. का 82 मानलं, तर या ठिकाणी काय व्हायला पाहिजे बघा, की जर तुम्ही असं मानलं की सूर्य डोक्यावरती आला की 12 वाजले, अशा पद्धतीने जर तुम्ही घड्याळ चालवलं, तर तुमच्या बाबतीत ते बरोबर चालेल किंवा तुमच्या बरोबर जे काही राहतायत त्यांच्यासाठी पण ते ठीक असेल. पण जे खूप पूर्वेकडे राहतायत, खूप पश्चिमेकडे राहतायत, यांच्यासाठी मात्र प्रॉब्लेम होईल. किंवा जिथे थोडेसे आंतरराष्ट्रीय व्यवहार होत असतात, या बाबतीत किंवा रेल्वेचं वेळापत्रक, विमानाचं वेळापत्रक याच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी ह्या ज्या काही टाईमलाईन ज्या आहेत किंवा भारताची प्रमाण वेळ, जागतिक प्रमाण वेळ अशा पद्धतीच्या बाबी ज्या आहेत त्या वापरल्या जातात. तर भारताचा बरोबर मध्य जो आहे, तो मध्य समोर ठेवून ही भारताची प्रमाण वेळ निर्धारित केलेली आहे. त्याचा मध्य येतो 82 पूर्व रेखावृत्त. किती येतो? 82 किंवा 82.30 पूर्व रेखावृत्त अशा पद्धतीने हा भारताचा मध्य येतो. आता कसा मध्य येणार आहे? तर तुम्ही इथलं टोक बघा आणि इकडचं टोक बघा. उदाहरणार्थ बघा, इथं जर रेखावृत्ताचा विचार केला, तर रेखावृत्ताच्या बाबतीत कुठं आहे? 68 ला चालू झालेला आहे आणि 97 ला संपलेला आहे. म्हणजे जर तुम्ही याचा मध्य काढला, तो तो किती निघतो बघा? 68 आणि 97. तर याचा मध्य मला वाटतं साधारणतः 29च्या थोडासा वरती जातो. म्हणजे एकूण भारतामध्ये रेखावृत्त जी दिसतात, ती जवळपास आपल्याला 29 दिसतात. आता इकडून जाताना सुद्धा मध्ये सापडायला पाहिजे आणि इकडून जाताना सुद्धा मध्ये सापडायला पाहिजे. म्हणजे साधारणतः किती येतात? 14.30. बरोबर ना? याचा मध्य तुम्हाला इकडून जाताना इथं प्लस करावा लागेल आणि इकडं मायनस करावा लागेल. तर तो बरोबर किती मिळून जातो? 82-30 मिळून जातो आणि हे भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त मानलेलं आहे. आता याच्या पुढं मी तुम्हाला याच्याबद्दलही तिथं त्या लेक्चरमध्ये व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. ती बघा तुम्ही. रेखावृत्त हे कुठून जातं? तर उत्तर प्रदेशमधलं जे अलाहाबाद जिल्ह्यातील मिर्झापूर जे शहर आहे, त्याच्या जवळ असलेला एक शंकरगड किल्ला इथून हे गेलेलं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण स्टेटमेंट हे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद जिल्ह्यातील मिर्झापूर शहराजवळ शंकरगड किल्ला इथून हे गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर आहे, हे जे रेखावृत्त आहे, प्रमाणवेळ रेखावृत्त, ते आणखीन कोणत्या राज्यांमधून जातं? म्हणजे एक यूपी तर आहेच. यूपी बरोबर ते आणखीन कुठून जातं? तर मध्य प्रदेशमधून जातं, त्यानंतर छत्तीसगडमधून जातं, त्यानंतर ओडिशामधून जातं आणि त्यानंतर ते आंध्र प्रदेशमधून जातं. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे या 5 राज्यातून जातं. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जातं? तर 8 राज्यातून. आणि प्रमाणवेळ भारताच्या किती राज्यातून जाते? 5 राज्यातून. हे राज्य जे आहेत ते व्यवस्थित करून ठेवा. IMP सुद्धा करा. तुम्हाला यावरती प्रश्न जो आहे तो विचारला जाईल. त्यानंतर हे जे प्रमाणवेळ रेखावृत्त आहे, ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय जे स्टँडर्ड टाइमलाईन जो आहे किंवा जे आपण मूळ रेखावृत्त म्हणतो, त्याच्या पुढे आहे का मागे आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारतील. तर हे आपण 0चा भाग ज्यावेळी बघू, ज्यावेळी तुम्ही पूर्वेकडे जाल त्यावेळी प्लस मानलं जातं आणि ज्यावेळी पश्चिमेकडे जाल त्यावेळी मायनस मानलं जातं. म्हणजे मूळ रेखावृत्तापासून तुम्ही पुढे आहात का मागे आहात, त्याच्यासाठी हे जे ग्रीनविच या ठिकाणाहून जे मूळ रेखावृत्त गेलेलं आहे, त्यासाठी तुम्ही पूर्वेकडे असाल तर प्लस आणि पश्चिमेकडे असाल तर मायनस. आता याच्यासाठी सुद्धा आधार काय, की पृथ्वी ही काय होते, या दिशेनं फिरते. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे काय होतं, की पूर्वेकडची रेखावृत्त जी आहेत ती सर्वात अगोदर या ठिकाणी सूर्यासमोर येतात. जसं तुम्ही जपानच्या बाबतीत बघा एक शब्द वापरता, की जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे. कारण या ठिकाणाहून हळूहळू काय होईल, इकडची जी रेखावृत्त आहेत क्रमाक्रमानं सूर्यासमोर येतील आणि यामुळे इकडचा हा प्लस आणि इकडचा हा मायनस. आता तो प्लस आहे मायनस आहे इथपर्यंत ठीक आहे, पण तो किती प्लस आहे किती मायनस आहे याच्यासाठी एक बाब लक्षात ठेवायची. एक रेखावृत्त म्हणजे 4 मिनिट अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते केलं जातं. किती? की एक रेखावृत्त बरोबर 4 मिनिट. आता बघूया की भारताचा रेखावृत्तीय विस्तार पश्चिमेकडील 68 डिग्री पासून पूर्वेकडे 97 डिग्री पर्यंत आहे. म्हणजेच या ठिकाणी गुजरात पासून अरुणाचल प्रदेश इथपर्यंत हा विस्तार जो आहे तो दिसून येतो. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 30 रेखावृत्त साधारणतः 29च्या थोडीशी पुढे आहेत, पण जर आपण 30 मानलं तरी जास्त चुकीचं नाही. पण तरी एक्झॅक्ट जर विचारले तर ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकता.
68-97. याच्यामध्ये जवळपास 2 तासांचं अंतर आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एकूण रेखावृत्त किती आहेत, तर जवळपास आपण 30 मानली आणि एक रेखावृत्त म्हणजेच किती, तर 4 मिनिट म्हणजेच किती येतात, 4 त्रिक 12. साधारणतः किती होतात, 120 मिनिट एवढं झालं. आणि 120 मिनिट म्हणजे किती होते, 2 तास. खरं तर ते 116 मिनिट थोडंसं वरती येतं, पण ऍव्हरेज जर बघितलं तर ते 2 तासाचं अंतर आहे. म्हणजे या ठिकाणी सूर्य उगवल्यानंतर तो गुजरातमध्ये दिसायला किती वेळ लागतो, तो 2 तास लागतो. कारण पृथ्वी या या दिशेकडून या दिशेकडे फिरते आणि क्रमाक्रमाने इकडची जी रेखावृत्त आहे त्याच्या पद्धतीनं त्याच्या समोर समोर येत असतात आणि सर्वात शेवटी या ठिकाणी सूर्योदय होतो. खरं तर आता आता या ठिकाणी काय व्हायला लागलेलं आहे की पूर्वेकडच्या लोकांकडून मागणी व्हायला लागलेली आहे, आम्हाला नवीन प्रमाण वेळ द्या किंवा आम्हाला जी काही स्थानिक वेळ जी आहे, जे आपण 82-30 मानतोय, तर ती आम्हाला नवीन द्या. कारण जर आडवा विस्तार जास्त असेल तर काही राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त प्रमाण वेळ आहेत. हे सुद्धा मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही ऐका. गुजरात आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये 30 रेखावृत्ताचं अंतर आहे आणि सर्वसाधारणपणे जर सूर्योदय आणि सूर्यास्त याचा विचार केला तर तो किती 2 तासांचा दिसतो. कारण एक रेखावृत्त म्हणजेच किती आहे, तर 4 मिनिट. त्यानंतर कालमापनामध्ये एक सूत्रता येण्याच्या दृष्टिकोनातून दोघांचा मध्य काढून 82.30 हे रेखावृत्त प्रमाणवेळ रेखावृत्त म्हणून मानलेलं आहे. जे प्रमाणवेळ रेखावृत्त ग्रीनविच प्रमाण वेळापेक्षा म्हणजे हे जे मूळ रेखावृत्त आहे त्याच्या ते किती पुढे आहे, 5.30 तासांनी पुढे आहे. आता 5.30 कसं आलं, तर 82-30 इंटू, कारण इथून मूळ रेखावृत्ताच्या ते किती पुढे गेलेत, 82-30 पर्यंत पुढे गेलेत, इंटू 4 करा. जे उत्तर मिळेल, जे उत्तर येईल या ठिकाणी तुमचं, त्याला 60 ने भाग द्या. कारण या ठिकाणी काय असणार आहे, 60 या ठिकाणी मी मिनिट घेतलेले आणि मग तुमचं तासामध्ये कन्वर्ट होईल. जे तुम्हाला उत्तर मिळेल किती, 5.30 मिनिट म्हणजे 5 तास 30 मिनिट अशा पद्धतीने उत्तर मिळून जाईल. ते कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी काही करत बसत नाही. प्लस का, तर याच्या पूर्वेकडे आहे. 5-30 कुठून आलं, तर हे 82.30 रेखावृत्त मानलेलं आहे. त्याला कितीने गुणलं तुम्ही, 4 ने गुणलं. त्यावरून तुम्ही कोणत्याही देशाचं रेखावृत्त दिलं असता ते पुढं आहे का मागं आहे हे बघू शकता. पूर्वेकडे दिलं असेल तर पुढं माना, पश्चिमेकडे दिलं असेल तर मागं माना. जे रेखावृत्त दिलेलं आहे त्यांना 4 न गुणा, त्याला तासामध्ये कन्वर्ट करा. या बाबी ज्या आहेत ते तुम्हाला मॅथ्स मध्ये शिकायला मिळतात. तर इथं मात्र ठीक आहे एवढी माहिती. फक्त इथं सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करून लक्षात ठेवा, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच पेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. भारताचं प्रमाण वेळ रेखावृत्त 82.30 मिनिट एवढं आहे किंवा 82.5 ला आहे. त्यानंतर ते किती राज्यातून जातं, 5 राज्यातून जातं. एक रेखावृत्त म्हणजे 4 मिनिट. किंवा अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये सूर्योदय सूर्यास्तामध्ये किती अंतर आहे, तर 2 तासांचं अंतर आहे. ऍव्हरेज 2 तासांचं आहे. म्हणजे साधारणतः 116 मिनिट त्याच्या थोडंसं पुढं, सर्वसाधारण 116 मिनिटच्या पुढं 120 पर्यंत म्हणून 2 तास अशा पद्धतीने हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्याच्या पुढे भारताचं क्षेत्रफळ, भारताचं एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. जे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 0.57% एवढी जागा भारताने व्यापलेली आहे आणि जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या मात्र ती 2.42% येते. इथं लक्षात ठेवा. कारण जगाच्या लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जवळपास भारतामध्ये 17.5% एवढी लोकसंख्या भारतामध्ये राहते. चीनचा विचार केला तर ती 19-20% एवढी आहे. कारण चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत पहिला देश आणि भारताच्या बाबतीत विचार केला तर 17.5% आणि या ठिकाणी भूमी मात्र भारताकडे 2.42% एवढीच आहे. त्यानंतर जगाच्या दृष्टीनं भारताचं क्षेत्रफळ बघितलं तर तिथं मात्र 7व्या क्रमांकाचं आहे. भारताच्या वरती कोण कोण आहे, रशिया, कॅनडा, अमेरिका, चीन, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया. आता इथं प्रश्न विचारतील की भारत 7वा आहे, तर पहिले 6 कोणते, लक्षात ठेवायला सोपं आहे. सर्वात मोठा कोणता आहे, तर रशिया हा पहिला क्रमांक. दुसरा कोण आहे, कॅनडा. आता बघा वर्ल्डचा मॅप जर समोर ठेवला तर बरोबर समोरचा देश येतो, बरोबर या ठिकाणी याच्या समोर आहे, हा दुसरा. त्यानंतर तिसरा कोण आहे, अमेरिका, लगेच खाली आले, हा तिसरा. त्यानंतर चौथा कोण आहे, तर चीन, या ठिकाणी चौथा, म्हणजे बरोबर या अमेरिकेच्या समोरचा हा चीन, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. त्यानंतर 5वा विचार केला तर या ठिकाणी हा ब्राझील, म्हणजे तुम्ही या ठिकाणी पुन्हा इथं जाणार 5वा आणि बरोबर त्याच्या समोर गेले इथं 6वा आणि भारताची भूमी ही 7. अशा पद्धतीनं काहीतरी लॉजिक डेव्हलप करा आणि हे लक्षात ठेवा. तर 7 देश वरचे कोणते आहेत,
किंवा 6 देश वरचे कोणते आहेत? तर 1 रशिया, 2 कॅनडा, 3 अमेरिका, 4 चीन, 5 ब्राझील, 6 ऑस्ट्रेलिया आणि 7वा क्रमांक जो आहे तो कोणाचा आहे? भारताचा. पाकिस्तानपेक्षा 4 पट मोठा आहे आणि जपानपेक्षा 8 पट मोठा आहे. आशिया खंडामध्ये एकूण क्षेत्रफळापैकी भारतानं 13.56% एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि दक्षिण आशियाई देशाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. आता इथे हे स्टेटमेंट तुम्ही स्वतंत्ररित्या लक्षात ठेवा. फक्त मी या ठिकाणी पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 0.57%, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42%, त्यानंतर आशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 53.56% हे स्टेटमेंट थोडेसे बाजूला काढेल. तुमच्यासाठी महत्वाचे असतील हे थोडेसे लक्षात ठेवून घ्या. त्याच्या पुढं भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 10.41% एवढं क्षेत्रफळ राजस्थाननं व्यापलेलं आहे. जो राजस्थान या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य आहे भारतामधलं आणि सर्वात छोटं राज्य आहे ते गोवा, त्यानं भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 0.11% एवढं क्षेत्र व्यापले आणि अंदमान निकोबार पेक्षा सुद्धा आणि या ठिकाणी बघा काय सांगायचे, अंदमान निकोबारचं क्षेत्रफळ भारतातील गोवा आणि सिक्कीम या राज्यांपेक्षा थोडंसं जास्त आहे. म्हणजे सर्वात मोठं क्षेत्रफळ राजस्थान, दुसरा क्रमांक मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्र आणि सर्वात छोटं जे आहे ते गोवा. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि इथलं जे अंदमान निकोबारचं क्षेत्रफळ जर विचार केला तर ते या ठिकाणी सिक्कीम आणि गोवा यांच्यापेक्षा जास्त आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. बाकीचे राज्य कोणते आहेत? इथं क्रमानं 10 राज्य दिले आहेत. फक्त त्यातला जम्मू काश्मीर बाजूला काढा, कारण काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेश केलेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. बाकी मात्र राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड ही माहिती या ठिकाणी ऍटलीस्ट 5 तरी लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, कारण ती जी आहे ती विचारली जातात. आणि बाकी इथं क्रम लक्षात ठेवायला सोपा आहे बघा. वरून खाली आले सरळ की हा क्रम जो आहे तो तुम्हाला 1, 2, 3 चा मिळून जातो आणि सर्वात छोटं जे आहे ते सुद्धा लगेच महाराष्ट्राच्या बाउंड्रीला लागून खाली आहे. त्यानंतर भारताची भूसीमा आणि राजकीय सीमा याचा विचार केला असता गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश अशी एकूण 17 राज्य जी आहेत, जवळपास 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा शेजारील 7 देशांना लागून आहे. आता भारताची एकूण किती भूसीमा इतर देशांना लागून आहे? तर बघा 7 देश कोणते? एक आहे पाकिस्तान, दुसरा आहे अफगाणिस्तान, भारताची भूसीमा लागलेले देश. तिसरा आहे या बाजूचा चायना, चौथा आहे नेपाळ, पाचवा आहे भूतान, 6वा आहे इकडचा म्यानमार आणि 7वा आहे बांगलादेश. अशा पद्धतीनं 7 देश भारताच्या भूसीमेला लागून आहेत आणि भारताच्या 17 राज्यांची सीमा या इतर राज्यांना लागून आहे. त्याच्यामध्ये इथं जम्मू काश्मीर बद्दल थोडं प्रश्नचिन्ह आहे, कारण आता इथे 2 युटी आहेत, पण ते तुम्ही कन्वर्ट करू शकता. 2 युटी मायनस केले किंवा जम्मू काश्मीर मायनस केला तरी 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश असं त्याचं उत्तर येऊ शकतं. तर इथून हा राजस्थान 1, त्यानंतर पंजाब 2, त्यानंतर हे 2 युटी, त्यानंतर इथला 4, 5, 6, 7, त्यानंतर 8, त्यानंतर या ठिकाणी काय म्हणू शकता 9, त्यानंतर या ठिकाणी इथला 10, त्यानंतर 11, 12, 13, 14, 15 आणि 16 अशा पद्धतीनं हे जे देश आहेत ना, सॉरी हे जे राज्य आहेत ते एकूण किती राज्य आहेत? सध्या 16. इथं जरी 17 दिलं असेल तरी मी या ठिकाणाहून जम्मू काश्मीर जो आहे तो बाजूला काढला. 16 कोणती येतील? इथून मेघालय इकडची लक्षात ठेवा. मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, बांगलादेश, सॉरी वेस्ट बंगाल म्हणजे आपला पश्चिम बंगाल, बिहार, यूपी, त्यानंतर इथला उत्तराखंड, इथला हिमाचल प्रदेश, इथला जम्मू काश्मीर आता युपी म्हणून लक्षात ठेवा, इथला हा पंजाब, इथला हा राजस्थान. अशा पद्धतीने एकूण इथं जरी 17 राज्य म्हटलं असेल तरी 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश असं लक्षात ठेवा आणि त्यांची भूसीमा जी आहे ती 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा एकूण 7 देशांना लागून आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. यामध्ये सर्वात जास्त सीमा जी आहे ती बांगलादेशास लागून आहे आणि सर्वात कमी जी आहे ती कोणास आहे? अफगाणिस्तानास.
आता जम्मू काश्मीरच्या बाबतीत या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की त्याचे 2 केंद्रशासित प्रदेश केलेले आहेत. या पश्चिमेकडचा भाग जो आहे तो जम्मू आणि काश्मीर या नावाने ओळखला जातो आणि पूर्वेकडचा जो आहे तो लडाख या नावाने ओळखला जातो. जम्मू काश्मीर पैकी बराचसा भाग हा पीओके मध्ये आहे. पीओके माहित असेल तुम्हाला, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणून ज्या नावाने ओळखतो आपण, त्याला शॉर्ट मध्ये आपण पीओके असं म्हणतो. या ठिकाणी अक्साई चीन वगैरे असे सर्व संपूर्ण भाग आहेत, पण ते मी मात्र तुम्हाला स्वतंत्र लेक्चर मध्ये सांगेल. इथं मी त्याच्यावरती वेळ घालवणार नाही. तर इथं ही जो भाग आहे तुम्हाला तो समजला असेल. त्यानंतर भारताला लागून असणाऱ्या इतर देशांच्या सीमा नेमक्या कशा आहेत याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बांगलादेशाला सर्वात जास्त 4,096 किलोमीटर. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो 3,488. त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो 3,323. त्यानंतर नेपाळचा क्रमांक लागतो 1,751. त्यानंतर म्यानमारचा क्रमांक लागतो 1,643. त्यानंतर भूतानचा क्रमांक लागतो 713 आणि सर्वात कमी अफगाणिस्तान 106 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी 2 प्रश्नांची उत्तर मिळाली. सर्वात जास्त सीमा ही बांगलादेशाची आणि सर्वात कमी सीमा ही अफगाणिस्तानची. जर क्रम विचारला तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा पद्धतीने क्रम लक्षात ठेवू शकता. आता यात उपप्रश्न कोणते बनतील की बांगलादेशाला सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची आहे, तर पश्चिम बंगाल. चीनला सर्वात जास्त सीमा कोणाची आहे, जम्मू काश्मीर. राज्य विचारलं तर अरुणाचल प्रदेश. त्यानंतर पाकिस्तानला सर्वात जास्त सीमा कोणाची आहे, तर जम्मू काश्मीर. त्यानंतर आणखीन नेपाळला सर्वात जास्त सीमा कोणती आहे, उत्तर प्रदेश. म्यानमारला कोणाची आहे, अरुणाचल प्रदेश. भूतानला कोणाची आहे, आसाम. आणि अफगाणिस्तानला कोणाची आहे, जम्मू काश्मीर. इथं मात्र एकच राज्य येते, हे पण लक्षात ठेवा. अफगाणिस्तानला फक्त एकाच राज्याची किंवा आता केंद्रशासित प्रदेश म्हणा, केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते, ज्याची लांबी आहे फक्त किती, 106 किलोमीटर. तर हे अशा पद्धतीने कन्वर्ट करून लक्षात ठेवलं. जिथं जिथं चार्ट दिसतील ते चार्ट थोडेसे स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायला शिका. हे मात्र थोडस एमपीएससीच्या एक्झाम बद्दल आहे. त्याला की कॉन्स्टेबलला असे क्वेश्चन येत नाहीत स्टेटमेंट बेस जास्त. डायरेक्ट तिथं जास्त, कमी, उंच, रुंद असे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. आणखीन बघा एक प्रश्न बनतो की लागून असलेली राज्य कोणती आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बांगलादेशचं उदाहरण दिलं तर बांगलादेशला एकूण किती राज्यांची सीमा लागते, तर एकूण 5 राज्यांची सीमा लागते. त्यामध्ये आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. एकूण सीमा तर बघितलीच. त्या दोन्ही मधली सीमा जी आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाते, तर म्हणजे बांगलादेश आणि भारत यांच्यामधली सीमा जी आहे ती सर रॅडक्लिफ यांनी ती आखली होती, म्हणून त्यांच्या नावाने ओळखली जाते. आणि एकूण टक्केवारीमध्ये रूपांतर केलं तर ती 27% सीमा आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा जी सीमा आहे, पाकिस्तान आणि भारत यांच्यामधली सीमा सुद्धा सर रॅडक्लिफ यांच्याच नावाने ओळखली जाते. कारण पूर्वी हा बांगलादेश नव्हता, तो पूर्व पाकिस्तान म्हणून होता, म्हणून ती एकच सीमा आहे. चीन मधली आणि भारत मधली सीमा जी आहे ती मॅकमोहन या नावाने ओळखली जाते. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांची सीमा जी आहे ती ड्युरंट या नावाने ओळखली जाते. इथं मॅप समोर ठेवून तुम्ही थोडीशी ही सीमा जी आहे ती बघू शकता. म्हणजे या ठिकाणची आहे ही जी आहे ती रॅडक्लिफ, इथली सुद्धा रॅडक्लिफ, भारत आणि चीन मॅकमोहन, आणि या ठिकाणी हा अफगाणिस्तान जो आहे तो ड्युरंट या नावाने तुम्ही ओळखू शकता. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे की बांगलादेशला एकूण किती राज्यांची सीमा आहे, तर 5. आणि 5 कोणते आहे, आसाम. म्हणजे तुम्ही हा मॅप समोर ठेवून बघू शकता. हा बांगलादेश, तर इथला हा आसाम आहे. त्यानंतर अजून कोण आहे, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. मॅप समोर ठेवून बघा, इथं पण दिसेल तुम्हाला. असेच पुढचे पण बघा. चीनला कोणाची आहे, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि सिक्कीम यांचे आहे चीनला. इथं उत्तर प्रदेश मात्र नाही आहे, लक्षात ठेवा. कारण उत्तर प्रदेशच्या बाबतीत इथं मध्ये नेपाळ आल्यामुळं ही सीमा जी आहे ती चीनला लागलेली नाही. हा पण इथे एक प्रश्न जो आहे तो माहिती पाहिजे. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, पाकिस्तान, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर अशा 3 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर याची सीमा जी आहे ती 22%, इथं 23%. नेपाळच्या बाबतीत विचार केला, बिहार, सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. नेपाळच्या बाबतीत बीट जी आहे ती पश्चिम बंगालची खूप महत्वाची आहे. कारण या ठिकाणी बघा, हा थोडासा वरती जो भाग गेलाय की नाही, हा पश्चिम बंगालचा,
हा या ठिकाणी नेपाळ लागतो. हा एकदा UPSC ला आलेला प्रश्न आहे. असे बारकावे जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. इथं 11.52%. म्यानमारच्या बाबतीत विचार केला, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड 10.80%. भूतान, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल 4.50%. आणि अफगाणिस्तान फक्त जम्मू काश्मीर एकाच केंद्रशासित प्रदेशाची आणि या ठिकाणी 0.70 सर्वात कमी आणि इथं सर्वात जास्त. आणि हा चढता किंवा उतरता क्रम तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि ही राज्य लक्षात ठेवू शकता IMP, कारण पाठांतरासारखा भाग आहे. थोडासा मॅप समोर ठेवून बघा जेणेकरून लक्षात राहील. त्याच्या पुढे जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश व सिक्कीम यांना प्रत्येकी 3-3 देशांच्या सीमा लागून आहे. त्यांना 3-3 देशांच्या सीमा आहेत. उत्तराखंड, मिझोराम, आसाम यांना प्रत्येकी 2-2 देशांच्या सीमा आहेत. आणि इतर जे 10 राहतात त्यांना फक्त 1-1 देशांच्या सीमा लागून आहेत. अशा पद्धतीने ऍप्लिकेशनचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. भारतातील अशी 5 राज्य आहेत की त्यांना एकाही देशाची आंतरराष्ट्रीय सीमा, त्यामध्ये भूसीमा सुद्धा नाही आणि सागरी सीमा सुद्धा नाहीये. त्यामध्ये कोण कोण येतं? मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा आणि तेलंगणा. म्हणजे इथे यांना भूसीमा सुद्धा नाही आणि सागरी सीमा सुद्धा नाही. आणि मग बाकीचे राज्य जे आहेत त्यांना मात्र सागरी सीमा किंवा भूसीमा ही लागलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. जसं महाराष्ट्राच्या बाबतीत जरी भूसीमा नसेल लागली तरी सागरी सीमा आहे. सागरी सीमा कुणाशी येईल या बाजूना? तर पाकिस्तानची येईल असा त्याचा अर्थ होतो. तर हे तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. त्यानंतर भारताची जलसीमा, आपण भूसीमा बघितली. भूसीमा किती होती? भूसीमा बघा या ठिकाणी तो आकडा बघा पुन्हा एकदा, 15,200. आणि जलसीमा जी आहे ती किती आहे? पश्चिमेस. आता जलसीमांच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी अरबी समुद्र, या ठिकाणी हिंदी महासागर आणि या ठिकाणी बंगालचा उपसागर हे समोर ठेवावे लागतील. पश्चिमेस गुजरात पासून पूर्वेस बंगालपर्यंत भारतास अरबी समुद्र, पश्चिमेला दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर यांची एकूण 6,100 किलोमीटरची सीमा आहे. आणि त्याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार हे जर 2 केंद्रशासित प्रदेश टाकले तर त्यांची 1417 त्याच्यामध्ये ऍड होते. आणि अशी मिळून 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा भारताला लागलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला फक्त भूसीमा विचारली तर ती पण लक्षात ठेवा आणि फक्त सागरी सीमा विचारली तर ते पण लक्षात ठेवा. भूसीमेबद्दल आपण पाठीमागे विचार केला, या ठिकाणी सागरी सीमेबद्दल विचार करतोय. जी सागरी सीमा 7,517 किलोमीटर लांबीची आहे. आणि हा लागलेला समुद्र किनारा जो आहे भारताच्या सागरी सीमेअंतर्गत येणारे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी येथे एकत्र येतात. म्हणजे इकडचा हा अरबी समुद्र, इकडचा हा बंगालचा उपसागर आणि इथला हा हिंदी महासागर हे कुठे एकत्र येतात? तर या ठिकाणी कन्याकुमारी या ठिकाणी हे एकत्र येतात. आणि भारतास लाभलेला समुद्र किनारा हा एकूण 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना आहे. 9 राज्य कोणते आहे? 1 गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 गोवा, 4 कर्नाटक, 5 केरळ, 6 तामिळनाडू, 7 आंध्र प्रदेश, 8 ओडिसा आणि 9वं राज्य कोणतं येईल? या ठिकाणी हे 9वं राज्य जे आहे ते इथलं वेस्ट बंगालचं येईल. अशा पद्धतीने एकूण किती राज्य आहेत? 9 आणि 4 केंद्रशासित प्रदेश या प्रदेशांना लागून आहेत. तसेच भारतामध्ये किनारपट्टी ही भारताच्या मुख्य भूमीतील 69 जिल्हे आणि अंदमान निकोबार मधले 3 आणि लक्षद्वीपचे 1 असे एकूण 73 जिल्ह्यांना लागू आहे. आता मला वाटतं हे स्टेटमेंट आहे तुमच्यासाठी एवढं महत्वाचं नाही, ते तुम्ही काढून टाकलं तरी चालेल. फक्त 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर त्यापैकी पश्चिम किनारपट्टीला कोण कोण आहे बघा. पश्चिम किनारपट्टीला गुजरात, दमण दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, पुदुचेरी आणि केरळ. याच्यामध्ये हे 2 केंद्रशासित प्रदेश टाकलेले आहेत हे लक्षात ठेवा. 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर 6, 7, 8 आणि 9 पद्धतीने ही 9 राज्य जे आहेत बाजूला काढा. त्यांची सीमा सुद्धा दिलेली आहे. या ठिकाणी किनारपट्टी दिली आहे. तुम्हाला विचारतील की सर्वात जास्त सागरी किनारा कोणत्या राज्याला आहे? तर याच्यामध्ये सर्व तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला सर्वात जास्त सागरी किनारा या ठिकाणी दिसतो, गुजरातला दिसतो. सर्वात जास्त सागरी किनारा कोणाला आहे? गुजरातला. हे उत्तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लिहू शकता. इथले राज्य सुद्धा दिलेले आहेत.
ही सुद्धा तुम्ही या ठिकाणी बाजूला काढू शकता. त्याच्या पुढे बघा, भारताची सागरी सीमा. भारताची सागरी सीमा ही युनायटेड नेशन, म्हणजे युनायटेड नेशनच्या नियमानुसार 3 भागांमध्ये विभागलेली आहे. त्यातल्या एकाला म्हटलं जातं क्षेत्रीय सागरी सीमा, दुसऱ्याला म्हटलं जातं संलग्न क्षेत्र आणि तिसऱ्याला म्हटलं जातं विशेष आर्थिक क्षेत्र. बघा, या ठिकाणी सागरातील अंतर मोजण्यासाठी नॉटिकल मैल अशा पद्धतीचे एक परिमाण वापरलं जातं आणि नॉटिकल मैलचं रूपांतर करताना हे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, तुम्हाला विचारतील की 1 नॉटिकल मैल म्हणजेच किती किलोमीटर, तर त्याचं उत्तर आहे 1.85 किलोमीटर. महत्वाचं आहे, 1 नॉटिकल मैल म्हणजेच किती किलोमीटर, तर 1.85. क्षेत्रीय सागरी सीमा, त्यासाठी इथलं हे अंतर्गत जल, इथला हा महत्वाचा पार्ट लक्षात घ्या, त्याला आधार रेषा असं म्हटलं जातं. त्यानंतर इथं हे संलग्न क्षेत्र आणि इथं हे विशेष आर्थिक क्षेत्र आणि इकडं हा उच्च सागर. त्याच्यामध्ये बघा की क्षेत्रीय सागरी सीमा, त्याच्यामध्ये युनोच्या नियमानुसार एखाद्या देशाच्या किनारवर्ती राज्याच्या आधार रेषेपासून 12 नॉटिकल मैलापर्यंत जे क्षेत्र असतं हे प्रादेशिक समुद्र क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. ते आधार रेषा ते क्षेत्रीय सागरी सीमा यांच्या दरम्यान असतं. क्षेत्रीय सागरी, एक मिनिट, या ठिकाणी ओळखलं जातं आधार रेषा ते क्षेत्रीय सागरी सीमा दरम्यान असणाऱ्या जलास क्षेत्रीय सागर असेही म्हणतात आणि या क्षेत्रावरती भारताचा संपूर्ण अधिकार असतो. म्हणजे एखादी भारताची भूमी घ्या की उदाहरणार्थ इथला केरळ आहे, इकडचा हा तामिळनाडू आहे, तर इथपर्यंत जे क्षेत्र आहे जे 12 नॉटिकल मैल पर्यंत, त्याला तुम्ही काय म्हणणार, क्षेत्रीय सागरी सीमा असं म्हणणार, त्याच्यावरती भारताचा संपूर्ण अधिकार आहे. त्यानंतर येतं संलग्न क्षेत्र. युनो काय म्हणते याला की भारताचं संलग्न क्षेत्र हे कुठून असणार आहे की किनारवर्ती राज्याच्या आधार रेषेपासून साधारणतः 24 नॉटिकल मैलापर्यंत जे अंतर आहे त्यास भारताला या ठिकाणी काय म्हणता येईल, तर संलग्न क्षेत्र असं म्हणता येईल. याच्यामध्ये भारत सरकार राजकोषीय अधिकार वापरू शकतं, सीमाशुल्क संबंधित अधिकार सुद्धा वापरू शकतं आणि काही प्रदूषण नियमासंदर्भात अधिकार सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतं. याला आपण संलग्न क्षेत्र म्हणून, जे 24 नॉटिकल मैल पर्यंत आहे. आणि विशेष आर्थिक क्षेत्र जे 200 नॉटिकल मैलापर्यंत पसरलेलं असेल. आधार रेषेपासून, म्हणजे ही आधार रेषा आहे, हे 12, त्यानंतर हे 24 आणि हे मात्र कितीपर्यंत आहे, 200 पर्यंत. हे मॅप जो आहे तो समोर ठेवा. यामध्ये काय काय अधिकार मिळणार आहेत, 2.37 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र भारताला मिळालेलं आहे. याच्यामध्ये वैज्ञानिक संशोधन, सागरी सर्वेक्षण, नवीन बेटांच्या निर्णयांचा अधिकार हा इथं कोण असेल, संबंधित देशाला असेल, म्हणजेच भारताला असेल असा त्याचा अर्थ निघतो. आणि उच्च सागर म्हणजेच काय की विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील जे पाणी आहे, जे जल आहे, त्याला उच्च सागर असं म्हणता येईल. जो इकडचा भाग, इथं मात्र सर्व देशांना समान अधिकार असतील. आणि अंतर्गत जल, जे किनारी प्रदेशातील आधार रेषेच्या आतील जल जे आहे, आतील जल जे आहे, त्याला मात्र या ठिकाणी काय म्हटलं जातं, अंतर्गत जल असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय बेटे, याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार ही बेट आहेत. अंदमान निकोबार ही बंगालच्या उपसागरामध्ये आहेत आणि लक्षद्वीप ही कुठे आहेत, अरबी समुद्रामध्ये. याच्यामध्ये विशेष अभ्यास करणारच आहे, त्यामुळे इथं जास्त लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. भारताची सागरी सीमा कोणाकोणाला लागलेली आहे, तर पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, बांगलादेश आणि म्यानमार यांच्याशी संलग्न आहे. भूसीमा आपण पाठीमागे बघितली होती. भूसीमा एकूण किती देशांची आहे, 7. आणि सागरी सीमा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सागरी सीमा मात्र 6 देशांची संलग्नित आहे. आणि भारताच्या दक्षिणेस असलेलं श्रीलंका हे मन्नारचा आखात व पालच्या सामुद्रधुनीनं भारतापासून वेगळं केलेलं आहे. कोणत्या सामुद्रधुनी, मन्नारचा आखात आणि पालची सामुद्रधुनी. आता आखात म्हणजेच काय आणि सामुद्रधुनी म्हणजेच काय हे मात्र आपण प्राकृतिक भूगोलमध्ये बघूया, पण इथं सरळ सरळ लक्षात ठेवा, मन्नारचा आखात आणि पालख्या सामुद्रधुनीनं भारतापासून ते वेगळे झालेले आहेत. सामुद्रधुनी या शब्दाचा अर्थ काय होतो की 2 मोठे जलाशय जिथे एकत्र येतात, आता खालचा हिंदी महासागर आणि वरचा बंगालचा उपसागर, यांचं पाणी जिथे एकत्र येतं त्याला सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. आणि आखात हा मात्र जमिनीचा जो काय म्हणूया की जसं या ठिकाणी अंबाईचा आखात असेल किंवा इतर आखात जे आहेत की पाण्याचा असा त्या पद्धतीने 2 टोक बाहेर आलेले आहेत आणि आतमध्ये पाणी गेले आहे, तो जो भाग असतो त्याला आखात असं म्हणतात. तर इथं मन्नारचा आखात आहे आणि पालची सामुद्रधुनी याच्यापासून हे वेगळे झाले आहेत. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातील
हे स्टेटमेंट मला जास्त महत्त्वाचं वाटत नाही. तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. वरची माहिती मात्र लक्षात ठेवा. त्याच्या पुढं जर आपण या ठिकाणी हा राजकीय समजावून घेताना त्याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत हे सांगितलं. त्यातला पहिला भाग आपण या ठिकाणी संपवला. दुसरा भाग मात्र पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.